जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारातील कचरा डेपो हा लाखो जळगावकरांच्या जीवावर उठला असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। आपण निमखेडी शिवारातील कचरा डेपो परिसरामध्ये आहोत। आपण बघू शकतायत की मानवी वस्तीपासून अवघ्या 100 मीटरपेक्षा कमी अंतरावर हा कचरा डेपो आहे। कचरा डेपोचे मध्ये आपण बघू शकतायत की ढीग लागलेले आहेत कचऱ्याचे। आपण ज्याला म्हणतो की उन्हाळ्यामध्ये प्रचंड असा धूर निर्माण होतो, त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये प्रचंड दुर्गंधी येते। यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये जे आहे श्वसनाचे विकार असतील, कर्करोग सारखे गंभीर आजार जडायला सुरुवात झाल्याचा आरोप देखील या परिसरातील नागरिकांनी केला आहे। एवढंच नव्हे तर कचऱ्यामधील जे घातक रसायन आहे ते जमिनीमध्ये पाझरत असल्यामुळे येथील जलाशय जे जमिनीतले जे पाणी आहे बोरिंगचं ते पण दूषित यायला लागल्याचं या परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे। आपण खास करून महिला भगिनींशी चर्चा करणार आहोत की त्यांना या त्रासाला किती वर्षापासून सामोरं जावं लागतं आणि कुठल्या अडचणी त्यांना येत आहेत। ताई, काय सांगाल, किती वर्षापासून आपण हा त्रास सहन करताय? आम्ही 5-15 वर्ष झाली इथे राहतोय, पण 15 वर्षापासून आता हाच त्रास आहे। आणि आता तर ह्या कचरा गाड्या इथेच आमच्या मंदिराजवळ टाकून जात आहे, धड पुढे पण जात नाही आणि काहीच नाही। त्या कचरा पेटवून देतात, त्याचा सगळे दुर्गंधी, मेलेले प्राणी वगैरे सुद्धा असतात ते सुद्धा इथेच टाकून जातात। त्यांची पूर्ण दुर्गंधी आमच्या एरियामध्ये पसरते आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्या लहान मुलांना म्हणा, म्हाताऱ्या लोकांना म्हणा, सगळ्यांना त्या दुर्गंधीचा त्रास होतोय। म्हणजे अक्षरशः कॅन्सरसारखे रोग, का श्वासदम्याचा त्रास, असा सगळा त्रास त्यांना उद्भवतोय। आम्ही सुद्धा त्याच्यातून जातोय आता सध्या। ताई, आपण काय सांगाल की इतक्या वर्षापासून आपण हा त्रास सहन करतायत, आपण महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार नाही केली का? बऱ्याच वेळा तक्रार केली आहे, पण नगरपालिका काही एवढी दखल घेत नाही। एवढंच नाही, पाणी सुद्धा आमचं खराब यायला लागलंय। बोरिंग वगैरे केलेले आहे तर त्या बोरिंगाचं पाणी सुद्धा खराब येत आहे। उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूर या ठिकाणी असते, खूप दूर येतो, खूपच येतो। सकाळी पण तेवढाच राहतो, कारण मुलं शाळेत जाता आम्ही उठतो ना, तर समोरचा माणूस एकमेकांना दिसत नाही। रिक्षावाला येतो, रिक्षावाला सुद्धा हे होत नाही, लाईट सुद्धा दिसत नाही, एवढा धूर असतो सकाळी। एक प्रकारे गॅस चेंबर सारखं वातावरण। हो, गॅस सारखं होतं, खूपच असं गुदमरल्यावानी होतं आम्हाला खूप। ताई, आता आपली महापालिका प्रशासनाकडे नेमकी काय मागणी असणार आहे? मागणी एकच आहे आमची की आम्ही आता आमचा इकडचा परिसर वाढतोय, तर कचरा फॅक्टरी लवकरात लवकर निर्णय घेऊन उठण्यास त्यांनी प्रयत्न करावा। कारण की लहान पोरं ज्यावेळेस बाहेर खेळतात ना, तर त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की त्यांना काय होईल, त्याच्यामुळे आम्ही त्यांना बाहेरही खेळू देत नाही की नको धुळाचा त्रास होईल असं। आणि अक्षरशः आम्हाला उत्तरं पण असे मिळाले त्या लोकांकडून, मग तुम्ही काय इकडे जागा घेतली का, घरं बांधले, आम्ही अशी कंप्लेंट केली तर आम्हाला त्यांच्याकडून असेही उत्तरं मिळालेले आहेत। मोठे मोठे अधिकारी असं बोलून गेलेले आहेत आम्हाला प्रत्यक्ष। तर असं वाटतं आम्हालाही आम्ही आता घर सोडून चाललं जावं, पण मग पैशांमुळे कमी प्रमाणात पैसे असतील म्हणूनच आम्ही इकडे आलेलो आहेत, अशी म्हणजे असं आमचं हे आता। पण या परिसरामध्ये काही नागरिकांचं असंही म्हणणं आहे की आम्ही घरं घेतली, परंतु हा त्रास सहन न झाल्यामुळे आम्ही कमी किमतींमध्ये, म्हणजे महागड्या किमतीत घरं घेतली आणि कमी किमतीमध्ये घरं विकून निघून गेलो। हो, हे पण खरं आहे। ते म्हणजे बहुतेक लोकांनी काय केलेले, घरं घेतले पण घरं इतके खाली आहेत आमच्या इकडे पडलेले, तिथे लोक राहत नाही या धूळमुळेच, वासामुळे। आणि अक्षरशः जर पाऊस येतो ना, त्यावेळेस तर असं वाटतं ना, घरात आमच्या ज्या सेंटच्या बाटल्या आणल्या असतील ना, त्या सुद्धा आमच्या महिन्याच्या संपून जातात की आम्ही घरात ते सेंट मारत राहतो, डांबर गोड्या ठेवत राहतो, कचऱ्याचा एवढा वास येतो आम्हाला। आता काही दिवसांपूर्वी महापालिकेचे अधिकारी असतील, उपमहापौर असतील, यांनी पाहणी करून गेले, त्यांनी काही आश्वासन दिलंय आपल्याला? आश्वासन दिलेलं आहे की उठेल आता, म्हणजे करू आम्ही प्रयत्न। आणि मनोज दादा बोललेले जे आम्ही दुसरं तर काही करणार नाही, पण कचरा फॅक्टरीचं काम नक्कीच करणार आहे। बरं, आता समजा महापालिकेने किंवा जे उपमहापौर असतील यांनी आपला शब्द पाळला नाही, तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आता तर काही नाही, पण सध्या आम्ही आता बघू काय करावं असं वाटतं की म्हणजे मोर्चा वगैरे घेऊ, बघू, प्रयत्न जे होतील ते करून पाहू। मग नाही झालं तर मग आता नाईलाज आहे, त्याच्या मोठ्या लोकांच्या पुढे तर आम्ही तर काही जाऊ शकत नाही। बरोबर। ताई, आपल्याकडे परत एकदा येतो की अनेक वर्षापासून आपण हा त्रास सहन करतायत, परिवारातील सदस्यांना आजार जडलेत, अनेकांना दवाखाने भरावे लागलेत। आता महापालिका म्हणते की हा कचरा डेपो आम्ही बंद करू, विश्वास वाटतोय तुम्हाला ते बंद करते? एवढे वर्ष झाले तर काही केलं नाहीये, पण मनोज दादा आलाय तर वाटतंय की आमचा माणूस आहे बा, तर करतील प्रयत्न असं। हो, त्यांच्यावर विश्वास आहे। आता परिसरामध्ये जी आपण ताईंनी सांगितलं की लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आजार जडतात, काय सांगाल? आता माझ्याकडे माझे 2 नातू आहेत,
हा मोठा तर बिलकुल थांबत नाही घरामध्ये. आणि लहान त्याच्या मागे पडत राहतो. अक्षरशः भीती वाटते आम्हाला की या गाड्यांमुळे आणि या धुरामुळे लेकरांना असं हे नाही झालं पाहिजे बाबा, किंवा गाडीला टोकले गेले नाही पाहिजे बाबा त्या धुरामुळे. आणि गाड्या तर खूप गाड्या गाड्या घेऊन जातात. ज्यावेळेस कचरा नेतात ना तर त्यावेळेस तर झाकून तर नेतच नाही, तर अगदी असं रस्त्याने हवेने पाडतच नेतात. आणि एवढे फास्ट बी चालवतात तर वाटत नाही आपल्याला ते कचरा गाडीवाले येत असं. ताई, खरं म्हणजे आता आपण महापालिकेला दरवर्षी कर भरत असता, पण त्या कराच्या तुलनेत आपल्याला सुविधा मात्र महापालिका देण्यात अयशस्वी ठरते. अयशस्वीच आहे नगरपालिका आपली. तर काय म्हणजे सध्या गटारीची व्यवस्था नाही. गटारी काढायला कचरा टाकायला येत नाही, किंवा इथे जरी कचरा टाकला, आम्ही जरी कंप्लेंट केली तरी तिथला कचरा पण उचलायला ते लोक येत नाही. त्याच्यामुळे सगळीच कमतरता जाणवते आम्हाला. निश्चितच जळगाव शहरातून साधारण दिवसाला 350 ते 350 मेट्रिक टन एवढा कचरा हा उचल केला जातो आणि तो याच कचरा डेपोमध्ये, डम्पिंग ग्राउंडमध्ये डंप केला जातो. परंतु दुर्दैव असं आहे की याच्यावर बायोमायनिंग जी प्रक्रिया असते कचऱ्यावरची ती केली जात नसल्यामुळे या ठिकाणी हजारो टन कचरा गोळा झालेला आहे. पर्यायी त्यातून धूर येतो, दुर्गंधी पसरते, आजार पसरत आहेत. इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत, पण आमची तक्रारींची दखल घेतली जात नाही. मागील 12 ते 15 वर्षापासून आम्ही एक प्रकारे गॅस चेंबरमध्ये राहतोय. आमच्या मुलाबाळांचं आरोग्य धोक्यात आहे. महापालिकेने आता तरी कुठेतरी लक्ष घालावं आणि या कचरा डेपोला स्थलांतरित करावं अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे, महिलांनी केलेली आहे. आता नेमकं महापालिका प्रशासन काय कारवाई करतं, हा कचरा डेपो खरंच हलवतं का इथं नव्याने प्रकल्प सुरू करून इथला जो प्रश्न आहे धुराचा तो मार्गी लावतं का, हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.